SM स्टार मराठी। कवटेमंकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील टॉयलेट चोर पांडेगावचा आरोपी अद्याप अजूनही मिळून आला नाही पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांनी। त्याचा घातपात झाला आहे का त्याचा खून झाला आहे याने पोलीस स्टेशन पोलिसांनी त्याची चौकशी करावी। तुम्हाला असं का वाटतंय? असं म्हणजे लोक चर्चा सुरू आहे, शहरामध्ये चर्चा चालू आहे, असं लोकांनी उठवले काय झाली चौकशी काय नाही त्यासाठी वाटते। या प्रकरणामध्ये कोण कोण सामील आहेत? इतका गंभीर आरोप आपण करीत आहात, यामध्ये कोण कोण सामील आहेत? आपलं यावर म्हणणं काय आहे? मानवरचं लिस्ट पहिल्याच लिस्टला नाव आहे मानवरचं आणि स्वामी आणि इतर अधिकारी साहेब जे मेन कोण साहेब आहेत त्यांचं नाव आहे पुढे आहे याचा अधिकारी। त्यांनी घातपात केला असावा या गोष्टीची आपण जे बोलत आहात, जे गंभीरपणे आरोप करीत आहात, या संदर्भाने पांडेगावातून आपल्याला काही माहिती मिळालेली आहे का? आम्ही जाऊन आलो तिथं माणूसच नाही त्या गावात, तो माणूस तिथनं 2-3 दिवस झाले फरारीच आहे। फरार आहे की त्याचा घातपात झालाय? फरारी आहे का त्याचा घातपात झाला हेच अजून आम्हाला नक्की काय माहित नाही। ही चौकशी पोलिसांनी करावं, आरोपीला पुढे आणायचं काम यांचं काम आहे। म्हणायचं आहे त्यांचा त्या पांडेगावच्या टॉयलेट चोराचा घातपात झाला असेल असं तुम्हाला का वाटतंय? काही ह्यांच्या खात्यावर विश्वासच राहिला नाही, आता खात्याचा विश्वासच राहिला नाही। हिने काय केले, ही नोकरी वाचवण्यासाठी हे काय बी करू शकते, मर्डर बी करू शकते। अधिकृत घटना झालेल्याच आहेत आपल्या सांगली जिल्ह्याच्या पोलीस स्टेशनमध्ये घटना झालेल्या आहेत त्या अगोदर, आणि ह्यांचा भरोसाच नाही ना ह्यांचं काय केलं हिने काय नाही। जरी काय केलं नसेल तरी हिने आणायला काय भ्या लागले, पुढे आणू दे ना आरोपीला। त्या पोलीस स्टेशनला आमचं म्हणणं आहे की तिने बी त्यांची चौकशी करावं, त्या आरोपीला हजर करावं। जे टॉयलेट चोरणारा जे व्यक्ती जे कोण आहे त्याला आणून इथं पोलीस स्टेशनला हजर करावं का त्याचा घातपात झालाय का खून झाला हे अधिकाऱ्यांची केली तिने सगळ्यांनी मिळूनच केलेलं आहे। कवटेमंकाळ पोलीस ठाण्यातील कोण कर्मचारी सहभागी आहेत? आपण इतका गंभीर आरोप करीत आहात, त्यामध्ये कोण कोण सामील असावे असं आपल्याला वाटतं? मानवरचं लिस्टला पहिलेच नाव आहे मानवरचं, तर ती कावरे बी आहे, ती कावरे साहेब ती बी आहे, ती पाटील साहेब बी आहे, ती बाकीचे इतर अधिकारी बी आहे त्या आपल्या पुढे आहे ती, आणि ते स्वामीच एक नाव पुढे आले। याच्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली ज्यावेळी पोलीस ठाण्यात आणली गेली त्यावेळी तुम्ही ते जाऊन पाहून आलात का? त्याला चाके नाहीत असं समजते, तर बिना चाकाची ट्रॉली तितकं कशी पोचली याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? नाही, बिना चाकाची टॉयली आलीच नाही, ती चाकं होती त्या टॉयलीला, मागणं टॉयली घेऊन आली, ती टॉयली लावली, परत चाकं काढून बी नेली तिने लगेच। मग चाकं जी चोरीला गेली त्याच्या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा चोरीचा दाखल केलेला आहे का? आपल्याला याची काही माहिती आहे का? आता पोलीस स्टेशनच गुन्हेगार आहे म्हटल्यावर गुन्हा त्यांनाच माहित आहे, तिने ठेवले का नाही ठेवले त्यांनाच माहित आहे, काय केले तिने काय नाही। या संदर्भाने आपण जिल्हा पोलीस प्रमुखांना तक्रार केलेली आहे, त्याच्यापुढे काल तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, नायब तहसीलदारांना तुम्ही निवेदन दिलेलं आहे। यापुढे आपली RPIची भूमिका काय असणार आहे? केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्याच्याला बसणार आहे, सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसला निवेदन घेऊन उपोषणाला बसणार आहे। आपण आंदोलन करणार आहे असा प्रशासनाला इशारा दिलेला आहे, आपली प्रमुख मागणी काय असणार आहे? आंदोलन नावर आहे, उपोषण नाही। आमच्या मागण्या एवढ्याच आहेत, त्या आरोपीला हजर पुढे करावं, येणे नसेल तर येणे खून केला असणार आहे त्या आरोपीचा, आणि बाकीचे स्वामी आणि ती मानवर वगैरे ही त्यांना यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांचे तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांची बदली झाली पाहिजे, नसेल तर त्यांना डिसमिस जर केलं तर चालते, कारण कुठं पोलीस स्टेशनच्या आवारात खात्यामध्ये यांना ठेवण्याची ही लायकीची सुद्धा नाही। आंदोलन मी 7 तारखेला करणार आहे कलेक्टर ऑफिसपाशी। यातल्या आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत? मागण्या काय, यांच्यावर कारवाई होणे, यांच्यावर गुन्हा दाखल होण्याबाबत, पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या ठेवायच्या लायकीची सुद्धा कुठल्या नाहीत, कारण यांचं वागणूक वर्तवणूक घेतं अजिबात यांचं काय उपयोग नाही यायचा। यांना कुठं तर लांबच ठेवलेलं यांचं ह्यांना बरं आहे। रक्षक जर भक्षक जर होत असले तर सामान्य माणसांचं काय, यांना नोकरीतनं भरतीच करून टाकावं, यांना नोकरीत ठेवण्याची साहेब यांच्यावर चटकणी यांच्यावर गुन्हे यांच्यावर दाखल व्हावे, नाहीतर 7 तारखेला आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा,
बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.